तर पुण्यामधील राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या पूर्वी रात्रीच काँग्रेस आणि अभाविपमध्ये चांगलाच राडा झाला होता। अभाविप आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाली। त्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। कार्यक्रमाच्या आधीच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींना डांबून ठेवलं असा आरोप काँग्रेसने केलेला आहे। तर दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे सर्व काँग्रेसचे आरोप फेटाळून लावलेत। विद्यार्थिनींना जबरदस्ती आरोप करण्यासाठी भाग पाडलं असं अभाविपनं म्हटलेलं आहे। यासह युवक काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोपही अभाविपने केलेला आहे। यातल्याच 2 किरकोळ जखमी कार्यकर्त्यांना शेजारच्याच संचेती हॉस्पिटलमध्ये भरती केलं। त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची फौज तिकडे आपल्याला दिसलेली आहे। एकूणच काय तर राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाआधीच राडेबाजी झाल्यामुळे दोन्ही बाजूने पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागलेल्या आहेत। मी जेव्हा जातो तेव्हा परमिशन नाही जायचं हे जायचं बोलतात। जेव्हा आम्ही त्या मुलीचं नाव सांगतो की ही मुलगी तुमच्या हॉस्टेलमध्ये आहे, आम्हाला 15-20 मिनिटं जोपर्यंत अभिनेत्रीवरती कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व विद्यार्थी इथून जाणार नाहीत। कारण ही तर हुकुमशाही आहे आणि हे बीजेपीने पाठवलेले गुंड आहेत आणि हे प्लॅनिंग करून पूर्ण केलेली आहे। त्यामुळे कठोर कारवाई झालीच पाहिजे। राहुलजी काय म्हणत असतात, डरो मत। आमचे कार्यकर्ते एनएसयूआय असेल किंवा युवक काँग्रेस असेल ते अजिबात घाबरणारे नाहीये। पण हे जे वातावरण इथे निर्माण करताय ते अतिशय वाईट आहे। तुम्ही म्हणताय की युवक आपला पुढचा काळ आहे आणि युवकांनाच घाबरवण्याचं काम करतायत। अतिशय खराब आणि खूप वाईट अवस्था इथे आहे। तिला कोंडून ठेवलेलं, तिच्यावर दबाव टाकून तिने जी आधी स्टेटमेंट दिलेली हॉस्टेलच्या विरोधात ती बदलायला सांगितली, प्रेशर आणलं आणि मग तिथे पोलिसांनी लाठीचार्ज केला, आमच्या काही लोकांवर मारहाण केली।